मनरेगात महास्कॅम. सावनेर तालुक्यातील नांदुरी येथे विहीर कामात 5 लाखांचा घोटाळा उघड. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. सावनेर तालुक्यातील नांदुरी गावात मनरेगा अंतर्गत विहीर दुरुस्ती व नवविहीर बांधकामाच्या नावाखाली 5,08,651 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. प्रत्यक्ष शेतात कोणतेही काम न करता कागदोपत्री मस्टर रोल भरून शासकीय निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्राप्त माहितीनुसार तुलसीराम रामकृष्ण दातारकर सर्वे नंबर 293 यांच्या जुन्या विहिरीच्या नादुरुस्तीसाठी 1,28,940 रुपये तसेच रामकृष्ण नथू दातारकर सर्वे नंबर 292 यांच्या नावावर नवीन विहिरीसाठी 3,77,911 रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र दोन्ही कामांचा प्रत्यक्ष कोणताही पुरावा नसताना एसेट रजिस्टरमध्ये पूर्ण झाल्याची नोंद आहे. या प्रकरणी रुपेश दातारकर यांच्यासह 7 ग्रामस्थांनी 7 जानेवारी 2026 रोजी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली असून ग्रामरोजगार सेवक पवन यशवंत दातारकर व संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीची दखल घेत प्रशासनाने सहाय्यक गटविकास अधिकारी सौ ज्योती पी जादगडे, विस्तार अधिकारी संदीप उमाठे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश कुमार एस सोमकुवर यांची 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून समितीने 15 जानेवारी रोजी घटनास्थळी पाहणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपाल पाचपुटे, रुपेश दातारकर, नरेंद्र दातारकर, सुरेश बर्डे व विनोद ताजने यांच्यासह ग्रामस्थांनी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी केली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.